पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले असून बुधवारी 25 मार्च पासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। पालघर जिल्हा येथे सुरू झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना करत आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे 100 ग्रामपंचायतीमधील 200हून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून त्याचा थेट परिणाम ग्रामपंचायत कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजावर झाला आहे। अनेक ठिकाणी कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही आपल्या मागण्यांसाठी पत्रव्यवहार व आंदोलने केली होती, मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर 25 मार्च ते 31 मार्च या कालावधीत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतन वेळेवर न मिळाल्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे। वेतन जमा होणाऱ्या खात्यांमध्ये वारंवार होणाऱ्या त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। तसेच कोरोना काळातील प्रति महिना 1000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता इतर जिल्ह्यांप्रमाणे अद्याप मिळाला नसल्याचीही तक्रार आहे। याशिवाय ग्रामपंचायत कर्मचारी गावातील सफाई, पाणी पुरवठा आणि कार्यालयीन कामे करत असताना त्यांना आरोग्य विमा व अपघात विमा दिला जात नाही। तसेच अधिकृत ओळखपत्र नसल्यामुळे काम करताना अनेक अडचणी येतात। त्यामुळे आरोग्य विमा, अपघात विमा आणि ओळखपत्र देण्याची मागणीही करण्यात आली आहे। ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा पुरवणारे महत्त्वाचे घटक आहेत। त्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेतल्यास गाव पातळीवरील सेवा सुरळीत राहील आणि नागरिकांनाही दिलासा मिळेल। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।